नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह। सध्या आपण आहोत अहमदपूर पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूला। जो एक नागरिक अर्धनग्न होऊन पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आपल्या न्याय हक्कासाठी मागच्या 4 दिवसापासून अर्धनग्न उपोषण करत आहे। त्यांचं नाव शेषराव कोरनुळे असं आहे। मागच्या 10 महिन्यापासून हे शेषराव कोरनुळे आपल्या न्याय हक्कासाठी अर्थात वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मला मिळावा आणि त्याच्यामध्ये ज्या काही बदल करण्यात आलेले आहेत ते कोणत्या आधारे करण्यात आलेले आहेत अशी त्यांची मागणी आहे। 4 दिवसापासून शेषराव कोरनुळे या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि अर्धनग्न हे त्यांचं उपोषण सुरू आहे। 4था दिवस आहे आज। शेषरावजी, आजपर्यंत कोणी कोणी तुमच्या या अर्धनग्न उपोषणाची दखल घेतली आहे? नमस्कार सर, मी शेषराव शिवमूर्ती कोरनुळे, राहणार सावरगाव थोटीतील रहिवासी आहे। मी 10 महिन्यापासून आज या माझ्या वडिलोपार्जित जागेच्या घराच्या जागेसाठी हक्कासाठी मी या ठिकाणी झगडत आहे, पण प्रशासनाने माझी अजून दखल घेतलेली नाही। आणि प्रशासनामध्ये फक्त विस्तार अधिकारी तेवढं मला येऊन भेटून गेले आहेत। रोज येत आहेत पत्रक घेऊन आणि पत्रक घेऊन आल्यानंतर उठा आम्हाला सहकार्य करा एवढंच म्हणत आहेत, पण माझ्या जागेचा काही प्रश्न मिटवित नाही। तिने नेमकं काय करण्यात आलेलं आहे तुमच्या जागेच्या संबंधात? मागच्या 10 महिन्यापासून तुम्ही संघर्ष करत आहात। एकदा मी तुमच्या गावामध्ये सुद्धा आलो होतो। थोट सावरगाव असं तुमच्या गावाचं नाव आहे आणि त्याच ठिकाणी उपविभागीय अधिकारी देखील तुमचं ते प्रकरण मिटवण्यासाठी आल्या होत्या। पुढे काय झालं? उपविभागीय अधिकारी आल्यानंतर त्यांनी सांगितले होते जागा सोडून देऊन काही रस्ता करायला सांगितले होते, पण त्यांनी माझी पूर्ण जागा घेऊन रस्ता केलेला आहे। आणि त्या रस्त्यात माझी म्हणणे एकच आहे, माझी जेवढी जागा आहे 10 फुटाचा रस्ता आहे त्यांचा पहिला, आणि माझी आजोबानं वडिलोपार्जित घेतलेली जागा आहे ती काही कुठलं याची नवं गायरानाची नवं ना गावठाणची नवं माझ्या मालकी हक्काची जागा आहे आणि ती मला मिळून द्यावं म्हणून मी या ठिकाणी बसलो आहे। कोणत्या कारणासाठी तुमच्या या उपोषणाची दखल घेतली जात नाही, काय सांगायचं आहे? काही धनदांडगे लोक आहेत आणि त्यांच्या दबावाखाली माझ्या जागेचा फेरबदल करण्यात येत नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार मी इथं 10 मार्चला उपोषणाला बसलो होतो पंचायत समिती अहमदपूर येथे 10 मार्च 2025 या दिवशी, आणि 11 मार्च 2025 या दिवशी मासिक सभा घेऊन त्याच्यामध्ये ठराव घेऊन त्याच्या आधारे माझी जागा कमी केली। पण कशाच्या आधारे केली त्याला पुरावा काय आहे हे मला पूर्ण दाखवून द्यावं आणि माझी जागा पूर्ववत करून द्यावी। मागच्या 4 दिवसापासून हे शेषराव कोरनुळे थोट सावरगाव येथील नागरिक अर्धनग्न आमरण उपोषण करत आहेत। मग हे प्रशासन पूर्ण नग्न होऊन आमरण उपोषण करण्याची वाट पाहतंय का, असंच मला म्हणावं लागेल। मागच्या 10 महिन्यापासून आपल्या वडिलोपार्जित जागेचा कोणत्या कारणासाठी फेरबदल करण्यात आलेला आहे याची माहिती देण्यात यावी आणि ती जागा माझ्या ताब्यात देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र प्रशासन कोणत्या कारणाने यांची दखल घेत नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। इथून पुढे जर प्रशासनाने तुमची जर दखल नाही घेतली तर काय भूमिका असणार आहे? माझी आता एकच भूमिका आहे सर, मला आता माझ्या कुटुंबासह मी पंचायत समिती अहमदपूर या कार्यालयाच्या समोर माझ्या कुटुंबासह मी आत्मदहनाचा इशारा देणार आहे। सोमवारी मी आत्मदहन करणार आहे। एकूणच परिस्थिती पाहिली तर शेषराव कोरनुळे यांना न्याय मिळतंय का त्यांना कुटुंबासह आत्मदहन करण्याची वेळ येणार आहे हे पाहणं औचित्याचं ठरतंय। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करिता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। आवाज बहुजनांचा।